गिरायकाचं मानसशास्त्र. गिरायकाचं मानसशास्त्र जो ओळखू शकतो तोच काय असतो, खरा व्यवसायी असतो. आणि ही गोष्ट त्यांनी कोणाकडून शिकली होती, त्यांच्या वडिलांकडून शिकली होती. कारण त्यांचे वडील काय करायचे, जरी ते मालक असले तरी ते गल्ल्यावर कधीच बसायचे नाही. ते नेहमी काय करायचे, किचन मध्ये असायचे आणि लोकांना काय पोहोचतंय त्याच्याकडे लक्ष द्यायचे. कारण त्यांचं म्हणणं होतं की लोकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजे त्यांच्या पोटापर्यंत जाण्याचा मार्ग म्हणजे जेवण, तर ते चांगलं व्हायला पाहिजे. मनापर्यंत जाण्याचा मार्ग म्हणजे पोटातून जातो. जाण्याचा मार्ग हा पोटापासून असतो. पोटामध्ये अन्न चांगलं गेलं तर समोरचा माणूस खुश होतो. म्हणून ते गल्ल्यावर कधी न बसता जेवणाकडे लक्ष द्यायचे की आपण त्यांना उत्तम जेवण द्यायला पाहिजे. आणि ते या बाबतीत कधीच लाजायचे नाही. की काय करायचे ते, की जेव्हाही कोणता गिराईक त्यांच्याकडे यायचा, त्यांचं एक होतं की 5 मिनिटाच्या आत तुम्ही इडली वडा मागू की पूर्ण जेवण मागू, ते त्यांना वेळेवर नेऊन द्यायचं. आणि जेव्हा त्या कस्टमरचं जेवण होईल तेव्हा ह्यांनी जर बघितलं की त्याच्या ताटात एखादा पदार्थ उरलेला आहे, तर तेव्हा ह्यांच्या डोक्यावर प्रश्नचिन्ह उमटायचे की का बरं हा पदार्थ उरला असेल, का बरं त्याने हा टाकून दिला असेल. तेव्हा कोणतीही गोष्ट मनात न बाळगता ते काय करायचे, तो पदार्थ स्वतः चाखून बघायचे. खरंच या पदार्थामध्ये काही बदल करायची गरज आहे की असाच हा राहिलेला आहे. जर बदल करायचे असेल तर त्यांनी अथक प्रयत्न करून खूप मागे पुढे बघू ते पदार्थ पुन्हा चांगला बनवायचेच. त्यांच्या ही सवय त्यांच्या मुलालाही लागली. जेव्हा त्यांच्या मुलाने बिझनेस सुरू केला, या बिझनेसमध्ये आला, तेव्हा तोही आपल्या वडिलांप्रमाणे काय करायचा, जर एखाद्या गिरायकाने एखादा पदार्थ ताटात टाकून दिला, तोही तो टेस्ट करून बघायचा की यामध्ये काही बदल करायची गरज आहे का म्हणून. तर तेव्हा तो त्यांचा कसा काळ होता की त्यांना बिझनेसला पुढे हे करायचं होतं. मग त्यांनी विचार केला की आपल्याला या बिझनेसला वाढवायचं आहे, तर आपण नेमकं अजून काय केलं पाहिजे. तर त्यावेळी बिझनेसला वाढवणं म्हणजे एकच गोष्ट होती की जाहिरात करणं. जाहिरातीतून आपण बिझनेसला वाढवू शकतो. मग जाहिरात कोणत्या द्वारे करू शकतो आपण, पोस्टर काढून, वृत्तपत्रात छापून किंवा मॅगझिनमध्ये टाकून, अशा प्रकारे. पण जर पोस्टर लावायचे म्हणले तर एका पोस्टरसाठी तेव्हा 1 लाख रुपये खर्च यायचा. तर कमीत कमी 3 पोस्टर तरी करावे लागायचे. मग एवढं भांडवल टाकणं तर त्यांच्याच्याने शक्य नव्हतं की एवढं जाहिरातीसाठी पैसे घालणं. मग त्यांनी त्या वेळेतच त्यांच्या कामत रेस्टॉरंट म्हणून त्यांचं हे रेस्टॉरंट होतं. त्याच्याच काही एक ठराविक अंतरावर एअरपोर्ट होता. तर त्या एअरपोर्टवर सगळ्या सोयी बरोबर नव्हत्या. म्हणजे विमान वेळेवर सुटणं नाही, पोहोचणं नाही, तिथली कुठली सोय नाही, तिथल्या लोकांना राहण्याची खाण्याची कुठलीच सोय नव्हती. त्याच्यामुळे लोकांची म्हणजे खूप जास्त मानसिकता बिघडायची आणि लोकांना खूप जास्त त्रास व्हायचा. मग ह्याच गोष्टीचा आढावा घेत विठ्ठल कामतने काय केलं की याच्यावर आपल्याला काहीतरी सोल्युशन करायला पाहिजे की जेणेकरून आपल्यालाही काहीतरी फायदा होईल. मग तेव्हा जाहिरातीमध्ये न वळता यांनी काय केलं, एक भाड्याची बस घेतली आणि त्याच्यावर आपल्या कामत प्लाझाचं पोस्टर लावलं. आणि ते तिथे जाऊन म्हणाले की आमचं हॉटेल जवळच आहे, तुम्ही आमच्या हॉटेलमध्ये येऊन थांबू शकता, जेवण करू शकता, रूम भाड्याने घेऊन राहू शकता आणि तुमचं जेव्हाही विमान उडेल त्याच्या लगेच आम्ही तुम्हाला आणून सोडू, विमान उडण्याच्या आधी, ह्याची आम्ही तुम्हाला 100% खात्री देतो. असं करून त्यांनी काय केलं, लोकांना ते घेऊन जाऊ लागले. त्या बस सेवा त्यांनी चालू केली. बसने लोकांना घेऊन जायचे, तिथे जेवण करू घालायचे. कोणाचा वेळ जास्त आहे त्यांचं प्लेन उडण्यासाठी तर तिथे थांबायचे ते. मग अर्ध्या दिवसाच्या रेंटवर रूम द्यायचे. प्लस त्यांनी कितीही वेळ कोणी थांबलं तर त्यांना काही हरकत नव्हती, त्यांनी कितीही वेळ थांबू द्यायचे. प्लस त्यांनी अजून काय केलं होतं, लहान लेकरांसाठी खेळण्यासाठी गार्डन काढलं होतं, स्विमिंग पूल काढला होता. त्याच्यामुळे लोकांनाही छान वाटायचं. आणि मेन म्हणजे ह्यांचं जेवण देखील कसं होतं, उत्तम दर्जाचं होतं. मग लोकांनाही ते सोयीस्कर वाटायला लागले. हळूहळू ही गोष्ट खूप म्हणजे प्रचलित होत गेली. कामत प्लाझा म्हणजे त्यांचं जे रेस्टॉरंट होतं त्याचा बिझनेस खूप चांगला वाढत गेला. मग एक टाइम नंतर जे एअरपोर्टवाले होते त्यांनाही डोक्याला नुसती तिकीट नको वाटू लागली, कारण लोक येऊन विचारणार, हे करणार. त्यांनी पण सरळ फ्रीमध्ये सल्ला देऊ लागले लोकांना की तुम्ही जा कामत प्लाझामध्ये जा, खा, राहा, खुश राहा आणि तुम्हाला आम्ही तुमचा प्लेन सुटण्याच्या आधी कॉल करून बोलवून घेतो. तर मग तिथून लोक येऊ लागले सारखे. मग हळूहळू कामत प्लाझाची बुकिंग 100% होत गेली आणि त्यांनी पहिलेपासून ही बनवून ठेवलं की आम्ही तुम्हाला 5 मिनिटं अगोदर बरोबर तुम्ही बुकिंग केल्याच्या 5 मिनिटानंतर आम्ही तुम्हाला जेवायला देऊ. ते इडली सांबार असो की पूर्ण जेवण असो. आणि अजून एक शुअरिटी ते काय देत होते की तुमचा प्लेन उडण्याच्या आधी वेळेवर आम्ही तुम्हाला पोहोचू. म्हणून लोकांची जी परेशानी आधी होत होती ती टळू लागली.
तर म्हणून लोकांना काही हरकत नव्हती. मग जे ॲडव्हर्टाईज नाही होणार नव्हतं, 2-3 पोस्टर लावूनही लोक येणार नव्हते, ते एका भाड्याच्या बसने केलं. मग विठ्ठल कामतला अजूनही त्यांचा बिझनेस वाढवायचा होता. मग त्यांनी विचार केला अजून आपण काय करू शकतो हा बिझनेस वाढवण्यासाठी. मग त्यांनाही कळालं की या एअरपोर्टवर मोठमोठे लोक काही जातात विमानतळावरून, काही येतात. तर ते कशासाठी? बिझनेससाठी, त्यांच्या कॉन्फरन्ससाठी. मग गावापासून म्हणजे एअरपोर्टपासून गावात जाणं, एवढा 2-3 तासाचा प्रवास, नीट सगळ्या सोयी नाही, तर लोकांची पण खूप परेशानी होती. तर त्यांच्या हॉटेलमध्ये जेव्हा जेव्हा कोणी असे मोठे मोठे लोक यायचे, कंपनीचे मालक यायचे, अशा त्या सगळ्यांना विठ्ठल कामतने काय केलं, एक पत्र पाठवलं आणि म्हटलं की तुमच्या ज्या काही कॉन्फरन्स होतात त्या जर तुम्ही आमच्याच हॉटेलमध्ये केल्या तर चांगलं राहणार नाही का? आम्ही तुम्हाला सगळ्या सोयी देऊ, कॉन्फरन्स रूम देऊ, सगळ्या सोयी देऊ, जेवायला चांगलं देऊ आणि तुमच्या वेळेच्या आधी तुम्हाला एअरपोर्टवर पण पाठवू. मग ही कल्पना त्या लोकांनाही आवडली आणि त्या लोकांनी मग काय केलं, कॉन्फरन्स कामत प्लाझामध्ये घेण्यास सुरुवात केली आणि हळूहळू करून 100% बुकिंग कामत प्लाझाची कंप्लीट होत राहिली. म्हणून कसं आहे, गिरायकाचं मानसशास्त्र ज्याला समजेल, ज्याला कळेल की गिरायकाला नेमकी गरज कशाची आहे, तेव्हाच तो त्याचा व्यवसाय कसा करू शकेल, नीट करू शकेल, वाढवू शकेल. हे सांगितले गिरायकाच्या मानसशास्त्राने.